मित्रांनो गुड मॉर्निंग. आता जे आहे आपण हा रामनगरचा जो आहे त्या भागात आहोत. तो मनोरा रस्त्यावरील मित्रांनो जे आपलं जिनिंग आहे ते जिनिंग तुम्हाला इथून दिसत आहे. ते नवीन झालेलं पेट्रोल पंप. तर हा आपण नवीन ट्रॅक घेतलेला आहे आणि आता इकडलं जे आहे रेल्वेच्या कामाची पोझिशन वर्धा यवतमाळ नांदेड या आपल्या रेल्वेचं मित्रांनो इकडचं अपडेट आता हे पण येणार आहे. आणि याचं वैशिष्ट्य की तिकडं पूल जे आहेत मित्रांनो आणि रेल्वे स्टेशन असल्यामुळं व आपली धावंडा नदी व काठीचा नाला असल्यामुळं तिकडं पुलांची संख्या जास्त आहे आणि म्हणून त्या भागातली जी म्हणजे ट्रेनचा ट्रॅक जाणार आहे तो उंचावरून आपल्याला असलेला दिसतो. परंतु हा रामनगरचा बॅक साईड आहे. आणि आता बघू शकतो आपण की जी कपाशी आहे मित्रांनो ती आपल्या दिग्रसमधली ती फायनल स्टेजला बऱ्याचशा शेतामधली आलेली आहे. मग बरेच लोक काय करतात, कपाशी हे केल्यानंतर लगेच गहू पेरतात, त्यामध्ये ते पण आहे. आणि आता या ट्रॅकमधलं हे समोरचं आता आपल्याला काम जे आहे तर ते समोरचं काम पण मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. हे बघा काम आपण त्या ठिकाणी बघू शकतो की पूल आहे. आता दिवस उजाडलेला आहे आणि इकडून आमचे जे मित्र आहेत विठ्ठलराव देशमुख साहेब हे फार म्हणजे आमच्या ग्रुपचे अध्यक्षता आहेत. परंतु या अपडेटमध्ये आमची दुसरी कुठं शाखा नाही, चॅनल आहे, परंतु आमचं एक आपण मागे राहिलो. आमची कुठेही शाखा नाही याचा तुम्हाला अभिमान वाटते. कुठे बोलला तुम्ही आमची कुठेही शाखा नाही. मित्रांनो शाखा हजारो असल्या पाहिजे, कारण की जर शाखा वाढल्या तरच कोणता बी विकास होईल. त्यामुळे आता मुद्दा आहे रेल्वेचा. मित्र आता आपण बघा दाखवा तिथे बघा 908 हे झूम करून दाखवा. आता हे जे आपले जे किलोमीटरचे जे हे आहेत दगड लावून असतात आपल्याला त्याच पद्धतीने इथं हा दगड लावून आहे त्याच्यावर आता लिहून आहे. यांची सांकेतिक भाषा आहे रेल्वेची, त्याची आम्ही माहिती सांगू तुम्हाला की याचा अर्थ काय होते. तर दुसरं मित्रांनो आता बघा की आता बऱ्याच ठिकाणी ट्रॅकवर जे आहे तर हे यांनी सुविधा सुद्धा केली आहेत. म्हणजे कोणाला एखादा खाली जर उतरायचं असलं तर हे बघा हे पूर्ण खाली पायऱ्या केलेल्या आहेत खाली उतरायसाठी. आणि आपण अपेक्षा करू की ही आपली 284 किलोमीटरची जी रेल्वे आहे ती निश्चितच लवकरात लवकर सुरू. आम्हाला बरेच लोक कॉमेंट करतात की तुमची रेल्वे चालू कधी होणार आहे. तर मित्रांनो काळजी नसावी, आम्ही तुम्हाला रोजची रोज इत्तमभूत माहिती घरी बसल्या बसल्या ताजी आणि फ्रेश सकाळी सकाळी देतो. फक्त सकाळी तुम्ही मोबाईल तुमचा उघडायचा. आणि हे बघ आता इथं ज्यांचं जे काम चालू आहे मित्रांनो तर त्या कामाचं ज्यांची जे सिक्युरिटी जे आहे तर त्यांच्यासाठी रात्रीची थंडीची व्यवस्था केली आहे. आतमध्ये त्यांचे ते सिक्युरिटी गार्ड आहेत, ते झोपून असतील बाहेर असतील कुठेतरी साईडवर. परंतु मित्रांनो याची जे आहे दुसरी इकडे दाखवा सर. आणि याच्यामध्ये बघा आता इथं खाली बघा हे खालचं दाखवा सर ते. तर त्याच्यामध्ये खाली बघा ते आमच्या म्हणजे ह्याच्यानुसार तरी आम्ही माहिती काळजी सांगेन तुम्हाला. पण आम्हाला तरी वाटते बा जे समोर मोठे जे वीज लागते रेल्वेसाठी तर त्या रेल्वेचं जे वीज वेगळी राहते मित्रांनो. आपली जी वीज आहे ती वीज कधी पण जाते. त्यानंतर आपली MIDC जी वीज आहे ते खूप कमी जाते. परंतु मित्रांनो ही रेल्वेची जे वीज राहते ती नेहमी 1 सेकंद सुद्धा ती रेल्वेची वीज जाणार नाही. आणि आपली रेल्वे जी आहे ती विद्युतवर चालणार रेल्वे आहे. हिची स्पीड जी आहे 100-120च्या स्पीडने रेल्वे चालणार आहे. आणि आम्ही अपेक्षा करू की रेल्वे मार्ग तर लवकर सुरू होईल, परंतु एखादी वंदे एक्सप्रेस आमच्या रोडनं सुद्धा सुरू होईल आणि त्याच्यात आपण आनंद घेऊ. आता बघा मित्रांनो इकडे जे ब्रिज आहे समोर आम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की ते ब्रिज जे आहे ते खूप ती जी आपली टनल आहे ते बघा मित्रांनो तिकडे तुम्हाला आता हो आता टनल जी आहे मित्रांनो तिथून आम्ही 12 किलोमीटरवरून तुम्हाला दाखवत आहे. आणि ही टनल ते जे आपल्या पुसाच्या टेकड्या आहेत त्या टेकड्या दिसत आहेत तिथूनच ती आपली 1400 म्हणजे 1.5 किलोमीटरची आहे ना. जे ज्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला काल दाखवला की आता हे जे बघता समोर जी डोंगर रांग दिसते आमच्या दिग्रस पुसतच्या मधातली तर याच्यामध्ये ह्या रूटचा सर्वात मोठा जो बोगदा आहे तो 1.5 किलोमीटरचा त्याचं काम एकदम प्रगतीपथावर चालू आहे. आणि हे हा बघा पूल, तर हा पुलाची जी साईज आहे या साईडला थोडी कमी आलेली आहे, कारण की एकदम छोट्या नाल्यावरचा पूल आहे. आणि समोर जे बघतो आपण की शहराजवळ तर ते मोठे मोठे पूल आणि त्या ट्रॅकची सुद्धा साईज मोठी झालेली आहे. आता बघा मित्रांनो आता समोर आम्ही चालत आलो ना तर इथं बघा आता रेल्वेचं जे आहे ते मित्रांनो रेल्वेची आणि समांतर याच्यामध्ये चालते. आपल्या तिला चढ उतार जमत नाही, त्याच्यामुळे त्यांना जशी एका लाईनमध्ये ती रेल्वे चालते त्यासाठी इथून बघा आता इथं थोडं अंतर जे आहे क्षेत्र थोडं खाली गेलेलं आहे. तर इथं बघा 25 फूट हा ट्रॅक वर आलेला आहे. याचं अंतर समोर तर 70-80 फुटाच्या वर आहे. आता आणि आम्ही जिथून चालत आलो मित्रांनो मागून तर ते शेत आणि तो ट्रॅक समांतर रेषेमध्ये होता. तर हे या आणखी तुम्हाला मित्रांनो वैशिष्ट्य तुम्हाला कोणी सांगणार आहे. सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या ट्रॅकचं की मित्रांनो आपण बरेच गाणी बघतो
पिक्चरमध्ये फिल्ममध्ये त्याच्यामध्ये प्रसिद्ध गाणं आपलं राजेश खन्नाचं की मेरे सपनों की राणी कब आएगी तू, तर त्यातली जी ॲक्ट्रेस आहे ती असते ट्रेनमध्ये बसलेली आणि राजेश खन्ने साहेब जे आहेत ते असतात गाडीवर. तर ते त्या आनंदामध्ये ते गाणं गायतात. मित्रांनो जो शीन जो शूट झालेला आहे तर त्या शीनमध्ये जो ट्रॅक आहे तो ट्रॅक जसा समांतर आहे म्हणजे रेल्वे आणि रोड, तसाच बऱ्याच ठिकाणी तुम्ही जाताना तुम्हाला आता हा रेल्वे जी आहे रेल्वे आणि तुमचा रोड जो समांतर रेषेमध्ये बऱ्याच ठिकाणी आलेले दिसून येतील. म्हणजे तुम्हाला रेल्वेमध्ये जाताना रोडचे सुद्धा गाड्या दिसतील आणि गाडीत बसल्यावर तुम्हाला रेल्वे सुद्धा दिसेल. अशा बऱ्याच ठिकाणी क्रॉसिंग झालेली आहे आणि हा एकदम चांगला रेल्वे प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये बरेच लोक आता याचा फायदा होणार आहे. मित्रांनो महत्वाचं जे आता आपली जी शेती जी आहे शेतमालाला योग्य भाव येईल. वॉकिंग आणि इन्फॉर्मेशन याबद्दल सांगा. म्हणजे आपण वॉकिंग आपलं हिंदी टिप्स ते पण देतो आपण, डेली वॉकिंग चॅलेंज. आणि मित्रांनो सर्वात मोठा आहे मित्रांनो आता की प्रेस. कारण की मित्रांनो आज ही पूर्ण जग जे आहे हे पूर्ण एका ठिकाणी आलेलं आहे. मित्रांनो आज आमच्या इथलचे विद्यार्थी रशियाला शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत बरेच. आणि मित्रांनो आज जग खूप जवळ आलेलं आहे आणि या जग जवळ आल्यामुळे काय झालेलं आहे मित्रांनो की आज बाजारामध्ये पैसा भरपूर उपलब्ध झालेला आहे. त्याच्यामुळं आज स्पर्धा आहे मित्रांनो. कारण की आपण नवीन सुख घेण्यासाठी सवय लागलेली आहे आपल्याला. ते मित्रांनो अगोदर जे होतं सर आमच्या गावामध्ये तेव्हा एका ॲटोमध्ये पूर्ण गावाचं दळणवळण चालत होतं. हो आज प्रत्येकाच्या घरात 4 व्हीलर आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाजवळ वेगवेगळी मोटरसायकल आहे. स्वतःसाठी वेळ नाही, स्वतःसाठी वेळ नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो याच्यात काय आहे की जो ट्रेस आहे जी आपली एकत्र कुटुंब जी पद्धती जी नष्ट झाली मित्रांनो की आता त्याच्यासमोर तर असा विषय झालेला आहे मित्रांनो लव्ह इन रिलेशनशिप. हा थोडा गंभीर विषय आहे. पण मित्रांनो माझं म्हणणं एवढंच आहे की हे कुटुंब आपण राहतो कुटुंबात कशासाठी राहतो मित्रांनो. कसं आहे कुटुंब म्हणजे समाज, कुटुंब हे झालं आपलं एक समूहामध्ये याच्यासाठी राहतो आपण. कारण की मित्रांनो कोणावर जर कोणता जरी प्रसंग जर आला तर तो प्रसंग ते सगळ्यांनी हँडल केला पाहिजे कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींनी. आणि तसंच मित्रांनो एखाद्याला जर एखाद्या गोष्टीचं व्यापाराचं कशाचंही टेन्शन जर आलं तर त्याच्या घरचे जे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ते लोक समजावून सांगतात की बा हे असं नाही. कारण की मित्रांनो विषय सांगतो मी, माणूस जर असा डिप्रेशनमध्ये जर गेला मित्रांनो तर त्याची विचारशक्ती बंद होते आणि याच्यामध्ये मित्रांनो टोकाची पावलं उचलून आता बरेच जण आत्महत्या सुद्धा करतात. तर मूळ जे विषय आहे मित्रांनो की तुम्हाला जर सकारात्मक राहायचं असले मित्रांनो जीवनात कोणतंही आव्हान तुमच्या जीवाच्या समोर नाही आहे. तुम्ही जर पॉझिटिव्ह जर विचार जर केले मित्रांनो तर तुम्ही आज शून्यातून विश्व कोण्या वर्षी आणि कधी पण निर्माण करू शकतात. लोक आता बरेच म्हणतात की आता तुमचं वय झालं तुम्ही आता आपण काही करू शकत नाही मित्रांनो. असे जगामध्ये अमिताभ बच्चन सारखं एक उदाहरण सांगतो मित्रांनो की ज्यावेळेस अमिताभ बच्चन सुपर डुपर स्टार फिल्म इंडस्ट्रीमध्ये कंटिन्यू 24 पिक्चर जे आहे ते नॉनस्टॉप सुपरहिट देणारे अमिताभ बच्चन आपले. तर त्यांच्यावर एक काळ असा मित्रांनो त्यांची जी ABCL कंपनी जे टाकली होती त्यांनी त्याच्यामध्ये त्यांना करोडो रुपयाचा लॉस झाला आणि मित्रांनो ते 3000 कोटीचं त्यावेळेस त्यांच्यावर कर्ज झालं होतं मित्रांनो. पण त्या माणसाने वयाच्या 17व्या वर्षी मित्रांनो आज त्यांच्याजवळ जे नेटवर्क जी आहे त्यांच्याजवळ ती जवळपास 10,000 कोटीच्या वर आहे मित्रांनो. आज त्यांच्याजवळ जे सुपरहिट ॲक्टर आहे त्यांच्याजवळ जेवढ्या फिल्म येत नाही तेवढ्या त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या वयाच्या 85व्या वर्षी त्यांच्याजवळ येतात नवीन प्रोजेक्ट मित्रांनो आणि त्याच्याच जोमानं ते काम करतात. तर मित्रांनो हे असं उदाहरण आहे मित्रांनो वयाच्या 17व्या वर्षी जो माणूस 3000 कोटीनं मायनसमध्ये आहे तो आज माणूस सुपरस्टार आहे आज ना. आणि सर त्यांचं ते बागबान पिक्चर बघा, त्या बागबान पिक्चरमध्ये प्रेरणा घेण्याची गोष्ट आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळं जे आहे मित्रांनो कुटुंबावर तर तुम्ही प्रेम करा याच्यात काही दुमत नाही मित्रांनो, परंतु स्वतः सुद्धा आपलं आरोग्य जोपासा. कारण की समोर आज गेलेले आहेत मित्रांनो. तर आमचा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की सकाळी तुम्ही लवकर उठा. सकाळी लवकर उठल्याने जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुमचे माइंड फ्रेश करते. आणि हे मित्रांनो आपले जे विचार जे आहेत विचाराचं मुख्य कारण जे आहे मित्रांनो जे आपल्या केमिकल असते त्या केमिकल मधूनच आपले विचार तयार होतात. तर मित्रांनो आता आमचा हा उद्देश हाच होता की बा रेल्वेची तर माहिती आम्ही सकाळी देतोच, परंतु महत्वाचं आहे मित्रांनो आपलं शरीर आणि आपले व्यायाम. कारण की तुमच्यावर तुमचं कुटुंब, तुमचा गाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, तुमचं राज्य,
तुमचा देश आणि सगळ्यात शेवटी येते आपली जग की ते पृथ्वी म्हणजे 9 अब्ज कोटीपैकी तुम्ही सुद्धा एक आहात. त्यामुळे तुमची सुद्धा जबाबदारी आहे की नुसतं येऊन इथं संत गाडगे महाराज जे म्हणत होते की बा नुसता मरशील तर खाऊन मरू नको, काहीतरी करून मर. त्याच्याचमुळे तुम्ही सुद्धा काही करण्यासाठी तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे. त्याच्यामुळं नेहमी सकाळी लवकर लवकर उठा, रात्री उशिरा झोपायची सवय कमी करा. बरं विठ्ठलराव, आता आपलं जे आहे तर ते दिनचर्या आपली कशी सुरू होते? हा, तर मित्रांनो आता आम्ही हे जे आहे सकाळी रोज आम्ही 4 वाजता उठतो मित्रांनो. 4 वाजता उठून आम्ही 30 मिनिटामध्ये नाही, पहिले फोन करतो आपण एकमेकाला. नाही, आम्हाला फोन करायची आता गरज नाही राहिली, कारण की आता ऑटोमॅटिक आम्हाला बिना अलार्मचा 4 वाजता जाग येते. 4 वाजता आम्ही जवळपास सर्व उठतोच, परंतु एक मेसेज आमच्या ग्रुपवर टाकून देतो उठल्यावर आणि सुविचार चांगला टाकून देतो. तुमचा मी नंबर पाठवा आम्हाला, आम्ही तुम्हाला सुविचार टाकतो सकाळी उठल्यावर. तर सकाळी उठल्यानंतर मित्रांनो आम्ही ग्राउंडवर येतो. ग्राउंडवर आल्यावर एक्झरसाईज करतो आणि एक्झरसाईज करून कमीत कमी 10 किलोमीटर आमचं रनिंग आणि वॉकिंग होते मित्रांनो. आणि आम्ही सकाळी 6:45 वाजता तुमचे सकाळी व्हिडिओ टाकून आम्ही दिवसभर नंतर मोबाईलला हात लावत नाही. तर आम्ही हे व्हिडिओ जे आहे सकाळी बोलता आणि आमचं काही बोलताना आम्ही कोणती तयारी करत नाही, काही नाही, आणि आम्ही कोणती ड्रेसिंग करत नाही मित्रांनो. व्हायरल आता झालो, परंतु व्हिडिओ आपण 2000 आम्ही बऱ्याच दिवसात व्हिडिओ टाकतो. परंतु मित्रांनो आम्ही आमच्या तर बऱ्याच चुका होतात बोलताना हे, तर आम्ही कोणती स्क्रिप्ट लिहित नाही मित्रांनो. लाईव्ह असते मित्रांनो आमचं. आणि आम्ही एडिटिंग सुद्धा काहीच करत नाही, फक्त त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक टाकून तुम्हाला तो सुविधा उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळे आमचे विचार जे आहेत मित्रांनो सर्व अनुभवातून आहे. पुस्तकी ज्ञान तर आमच्यावर आहेच, परंतु अनुभव खूप दांडगा आहे. त्यामुळे आमच्या अनुभवाचा तुम्ही फायदा घ्या, आमचे व्हिडिओ बघा आणि फिट राहा आणि हिट राहा. मस्त राहा. धन्यवाद. तर मित्रांनो हे धन्यवाद देत आहे. सूर्यदेव आपला निघलेला आहे. वानकडे सरताचे आमचे थकलेले आहेत, ते येत आहेत, थकले नाही. आता थोडं आमचे जे अध्यक्ष ते पण रोज मित्रांनो एनर्जेटिक आहेत. कुठेही गेलं आता ते सूर्यदेव निघलेले आहे. आणि रोज निसर्ग जो आहे मित्रांनो आपल्या वेळेमध्ये काहीच बदल करत नाही. आपला विदर्भ आणि विदर्भातलं हे जल, जमीन आणि जंगल मागे व्हिडिओ टाकले जाऊन आहे ना, बघा पक्षी सगळं आपापल्या वेळेनुसार काम करत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपणही दैनंदिन काम आपलं करा, अशीच अपडेट घेत चला. आणि एवढी मेहनत जी आहे तर त्यात मेहनतीला तुम्ही सपोर्ट करा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.